आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। लोकसभेचा रणसंग्राम हा आता सुरू झालेला आहे, पण त्यासोबतच लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या बैठकीमध्ये या चर्चेची शक्यता वर्तवली जाते। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लोकसभा निवडणुका झाल्यानंतर खरं तर ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत, पण आता लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका एकत्र घेण्यावर चर्चा होतीये अशी ही बातमी आहे। आणि उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या बैठकीमध्ये कदाचित याच्यावर चर्चा होईल। आपण पाहिलं की युतीमध्ये काही तिढे निर्माण झालेले आहेत, त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज भेटण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री मातोश्रीवर जातील अशी सुद्धा चर्चा रंगलेली आहे आणि यातच ही बातमी आली आहे। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णींशी याबद्दल बोलूया। सागर, इतके दिवस ही फक्त चर्चा होती की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होतील का, पण आता मात्र मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीमध्ये काहीतरी निष्पन्न होऊ शकतं असं दिसतंय। काय बातमी आहे तुझ्याकडे? याबाबतच्या महत्त्वाच्या घडामोडी आज रात्री घडतील असं सांगितलं जातं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांची जी भेट होणार आहे, या बैठकीमध्ये राज्यात उद्या मंत्रिमंडळाची जी बैठक होतीये, त्या बैठकीमध्ये विधानसभा बरखास्त होण्याच्या बाबतचा निर्णय कदाचित घेण्याची शक्यता जोरदार सुरू आहे। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये गेले 10 ते 15 दिवसाचा जर पूर्ण आढावा घेतला, सिंहावलोकन केलं, तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिसून येतं की राज्यामध्ये जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेले आहेत। धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा हा राज्यामध्ये घेण्यासारखा नसून तो केंद्रामध्ये घेतला जाणार आहे। विशेष म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर धनगर समाजाला नाराजी थोडीशी कमी करायची असेल तर त्यांना आदिवासींचे जे काही सोयी सवलती आहेत ते देण्याची भूमिका सरकारने यापूर्वीच निर्णय घेतलेला आहे। यामुळे सोलापूरचा अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचं नामांतरण मुद्दा असेल किंवा राज्यात कालच्या बैठकीमध्ये 2 दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत 22 निर्णय घेण्यात आलेले आहेत। उद्या एक महत्त्वाची बैठक कॅबिनेट होती, त्याच्यामध्ये साधारणतः 40 ते 50 पेक्षा जास्त निर्णय घेतले जात आहेत। शहरी भागामध्ये SRA असेल किंवा अनधिकृत शासकीय जमिनीवर अतिक्रमण असेल, अशा महत्त्वाच्या जे निर्णय आहेत ते राज्य सरकारच्या वतीने घेतलेले आहेत। यामुळे प्रशासन लेवलला मंत्रालयामध्ये आणि राजकीय पातळीवर एक मोठी चर्चा सुरू झालेली आहे की कदाचित लोकसभेबरोबरच राज्यामध्ये विधानसभा घेतला जाणार आहेत का। अर्थात यापूर्वी अशोक चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी अशा स्वरूपाची भूमिका मांडली होती, पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीचा इन्कार केला होता। आजही राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगतात की विधानसभा या नियोजित कार्यकाळात होतील। बरोबर सागर, तू जसं म्हणालास राजकीय वर्तुळात आणि प्रशासकीय वर्तुळात फार मोठी चर्चा सुरू झालेली आहे। बरोबर सागर, तू असं म्हणालास की आज रात्री खरं तर महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात। तू अनेक कारणं दिलीस, एक धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल, त्याच्याबरोबर प्रशासकीय कामं असतील, पण या निवडणुका एकत्र घेण्यामागे राजकीय कारण काय असू शकतं? जर परिस्थिती पाहिली तर एका बाजूला असं दिसून येते की लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार होत असतानाच राज्यामध्ये भाजपाचे 124 आमदार आहेत आणि जर मित्रपक्ष जर अपक्ष धरले तर साधारणतः हा आकडा 134 पर्यंत जातोय। जर युतीमधला विधानसभेच्या आकडेवारीचा फॉर्म्युला जर लक्षात घेतला 50-50% तर 145 ते 46 उमेदवार जे आहेत त्यापैकी भाजपाचे सगळ्यात जास्त तयार झालेले आता विद्यमान आमदार आहेत की ज्यांची पूर्ण बऱ्यापैकी तयारी आहे असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार। दुसऱ्या बाजूला मात्र आघाडीमध्ये मात्र अचानक अशा स्वरूपाचा निर्णय जर घेतला गेला तर तारांबळ उडेल। दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभेचा प्रचार आणि त्याचबरोबर विधानसभेचा प्रचार ही फार मोठी यंत्रणा कार्यान्वित करावी लागणार आहे आणि जर विरोधी बाकांवरची तारांबळ उडवायची असेल तर कदाचित मुख्यमंत्री अशा स्वरूपाचा निर्णय घेतील की काय असं यापूर्वीही चर्चा केली जात होती। तिसरी गोष्ट म्हणजे राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये जो काही पाकिस्तान भारत या सिच्युएशनचा पूर्ण अंदाज जर घेतला तर जो आधी मोदींविषयीची सरकारविषयीची नाराजी होती ती कुठे ना कुठेतरी कमी झालेली दिसून येते। कदाचित अशा स्वरूपाचा निर्णय आता जर घेतला गेला तर राज्यामध्ये फायदा होईल अशा स्वरूपाची एक चर्चा आहे। कदाचित यंत्रणा देखील चालवणं सोपं जाईल, यासाठी असा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते। बरोबर सागर, आम्ही या सगळ्या अपडेटसाठी पुन्हा तुझ्याकडे येऊच, पण तू जी कारणं सांगितलीस त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आता थोडंसं अनुकूल वातावरण भाजप शिवसेना युतीच्या बाजूने दिसतंय आणि त्यामुळे दोन निवडणुका एकत्र होऊ शकतात का, हा आजच्या दिवसभरातला
चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सागर, आता आपण पत्रकार संदीप प्रधान यांच्याकडे हे विश्लेषण जाणून घेण्यासाठी जाणार आहोत. संदीप प्रधान सर, आपण पाहिलं की बरेच दिवस अशी चर्चा सुरू होती आणि नेमकं आजच्या दिवशी ही बातमी आलेली आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्यानंतरच आपल्याला याबद्दल आणखी काही कळू शकेल, पण तुम्हाला या बातमीबद्दल काय वाटतं? पहिली गोष्ट अशी आहे की यापूर्वीच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी भूमिका मांडली होती की देशामध्ये वारंवार निवडणुका होतात, त्या टाळायच्या असतील तर एकत्र लोकसभेबरोबरच राज्यांच्या निवडणुका व्हायला हव्या. ही भूमिका अगोदरच मांडली होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची ही भूमिका अगोदरपासून आहे. दुसरं आपण बघतो की शिवसेना भाजप युती होताना शिवसेनेचा आग्रह असा होता की लोकसभेबरोबरच विधानसभेची चर्चा करा आणि जर दोन्ही निवडणुका एकत्र होत असतील तर त्या सुद्धा शिवसेनेला हव्या होत्या. कारण एकदा लोकसभेचे निकाल लागल्यानंतर काय चित्र निर्माण होईल त्यानुसार कदाचित भाजप काही बदलली, त्यांनी समजा कमिटमेंट पूर्ण करायला नकार दिला, तर म्हणून शिवसेनेची सुद्धा ही इच्छा होती की विधानसभेच्या निवडणुका एकत्र व्हाव्या. अर्थात त्यावेळेला काही मुख्यमंत्र्यांनी त्याबाबतचे सुतोवाच केले नाही, उलट त्याबाबतची चर्चा जी होती ती फेटाळून लावली. पण आता सागर म्हणाल तसंच की आता जे काही मध्यंतरी पुलवामाचा हल्ला झाला आणि त्याच्यानंतर जे काही पाकिस्तानवर हल्ले केले त्याच्यामुळे आज जे देशभक्तीचं वातावरण संपूर्ण देशामध्ये आहे आणि ज्या पद्धतीने आता भाजप ते सगळं एनकॅश करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे कदाचित असं वातावरण आता भाजपला वाटू शकतं की ज्या राज्यांच्या निवडणुका पुढच्या 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आहेत आणि ज्याच्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे किंवा भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता आहे, तर अशा ठिकाणी निवडणुका घ्याव्या का, या वातावरणाचा लाभ घ्यावा का, असं असेल. कारण भाजप हा वेगवेगळी सर्वेक्षण करून अनेक वेळा निर्णय घेत असतो. भाजपच्या ज्या सहयोगी संघटना आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, याची वेगवेगळी माणसं अशी याबाबतचं सर्वेक्षण करत असतात. त्यामध्ये कदाचित त्यांना असं दिसलं असेल की आता हे अनुकूल वातावरण आहे आणि असं वातावरण पुन्हा निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील कदाचित. त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की असा निर्णय आपण म्हणतात असं होऊ शकतो. बरोबर संदीप प्रधान, धन्यवाद या विश्लेषणाबद्दल. आपण आता राजकीय विश्लेषक राजा माने यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत. राजा माने सर, आता आपण ऐकलं बातमी काय आहे आणि भाजप आणि शिवसेनेला एकंदर अनुकूल वातावरण दिसतंय म्हणून कदाचित या निवडणुका एकत्र घेतल्या जाऊ शकतात. पण तुम्हाला काय वाटतं, जर असा निर्णय झाला तर आता हे कितपत शक्य आहे? हे शक्य आहे ना. त्याचं कारण असं की मुळातच आता संदीप म्हणाल्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः मोदी आणि शहा यांची भूमिका ही एकत्र निवडणुकांना अनुकूल अशीच पूर्वीपासून होती. बरोबर. आणि पुलवामाच्या पार्श्वभूमीवर आणि स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर या एकूण वातावरणाचा फायदा घेणं हे निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या हिताचं ठरू शकतं. हा विचार पुढे येऊ शकतो. आणि त्यात आज राहुल गांधींनी राफेलच्या कागदपत्रांच्या चोरी संदर्भात जे आरोप थेट पंतप्रधानांवर केलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर देखील की असंच टप्प्याटप्प्यानं जे आता अनुकूल असं वातावरण भारतीय जनता पक्षाला राष्ट्रभक्ती असेल, पाकिस्तानच्या मुद्द्यावर मोदींनी घेतलेली ठोस भूमिका असेल, अशा अनेक मुद्द्यांवर भारतीय जनता पक्षाला अनुकूल असं वातावरण असल्याची चर्चा आपण बरोबर. धन्यवाद. त्या पार्श्वभूमीवर ही एकत्र निवडणुकांची शक्यता नाकारता येत नाही. बरोबर. राजा माने सर, धन्यवाद या विश्लेषणाबद्दल. एकत्र निवडणुकांची शक्यता नाकारता येत नाही असंच सगळ्या राजकीय तज्ञांचं आणि विश्लेषकांचं मत आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चर्चेमध्ये काय होतं ते पाहावं लागेल. लोकसभा निवडणुकांचे पडघम तर आधीच वाजायला लागलेले आहेत आणि तशा महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतायत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दुसरीकडे राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा मोदींवर हल्लाबोल केलेला आहे. राफेलवरून त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा राफेलच्या प्रकरणी जी कागदपत्र चोरीला गेली त्याबद्दल मोदींवर टीका केली. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज शेवटची कॅबिनेट बैठक झाली. निवडणुकीपूर्वीची ही शेवटची बैठक होती. यामध्ये काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले.
आणि नवी दिल्लीमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी पंतप्रधानांवर टीका करताना नेमकं काय म्हणाले ते बघूया। या सरकारचं कामच गायब करणे हे झालेलं आहे, गायब हो गया ही या सरकारची नवी घोषणा बनलेली आहे, अशा शब्दामध्ये राहुल गांधींनी मोदी आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवला। या करारामध्ये पंतप्रधान मोदींनी थेट हस्तक्षेप केला आणि पंतप्रधान कार्यालय समांतर बोलणी करत होतं असं फाईलमध्ये स्पष्ट लिहिलंय, हेही त्यांनी सांगितलं। मोदींकडून पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर करण्यात आलेला आहे। राफेल डील प्रकरणी झालेला घोटाळा आता उघड झालाय आणि त्यामुळे मोदींवर फौजदारी खटला दाखल करायची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले। MUTPच्या तिसऱ्या टप्प्याच्या विकासासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। 54,000 कोटींच्या विकास कामांचा मार्ग यामुळे मोकळा झालाय। मुंबईमधल्या रेल्वे प्रकल्पांना यामुळे गती मिळेल। यानंतर बघूया लोकसभा निवडणुकीच्या बद्दल राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आपल्याला मिळतेय। मनसेला लोकसभेची थेट कोणतीही जागा नको आहे असंही आपल्याला सूत्रांकडून कळतंय। मनसेला लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त रस आहे, असाच राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीचा सूर होता। सत्ताधारी विरोधामध्ये मात्र मनसे आक्रमक आहे, ही भूमिका या बैठकीमध्ये मांडण्यात आली। जसा जसा निवडणुकीचा जोर चढतोय तसंच मुख्यमंत्र्यांच्यासह इतर पक्षांचे नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं शहरामध्ये फिरतायत। अशातच मुख्यमंत्री असो किंवा इतर नेते त्या शहरातल्या प्रसिद्ध खाऊ गल्लीमध्ये जाण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत। गिरगाव चौपाटीला क्लीन स्ट्रीट फूड हबचा दर्जा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणीपुरीच्या स्टॉलचं उद्घाटन झालं। मुख्यमंत्र्यांनी पाणीपुरीचा आस्वादही घेतला। त्यानंतर काल नागपूरमध्ये फुटाळा तलाव परिसरामध्ये प्रसिद्ध चाटच्या दुकानामध्ये मुख्यमंत्री आणि गडकरींनी दही समोशावर ताव मारला, पकोडे सुद्धा खाल्ले। तिकडे नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, शेफाली समीर भुजबळ, दुर्गा वाघ हे कॉलेज रोडवरच्या नंदन स्वीट्समध्ये गेले आणि त्यांनी सुद्धा पाणीपुरीचा आस्वाद घेतला।